24 इंडिया लाईव्ह न्यूज। नमस्कार, 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बघा आजची खास खबर। जे पक्ष आहेत ह्या सर्व पक्षांच्या राज्याध्यक्षांची बैठक आणि संघटनाचे पदाधिकारी यांची बैठक या नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या बैठकीचा मुख्य उद्दिष्ट असा आहे की महाराष्ट्रातले सर्व RPIचे जे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांना एकत्रित करून एक संघ आणि सशक्त रिपब्लिकन पक्ष स्थापन करायचा अशा पद्धतीची बैठक या ठिकाणी झाली। आणि त्या संबंधानं आपले आठवले गटांचे आदरणीय आझाद चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षांचे राज्याध्यक्ष लोंढे साहेब आहेत, आनंद साहेब या ठिकाणी आहेत, राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या पक्षाचे राज्य अध्यक्ष हनुमंतजी साहेब आहेत, आंबेडकर साहेबांच्या राज्य अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर हे सुद्धा या ठिकाणी गवई गटाचे राज्याचे नेता आदरणीय कुंभे साहेब, प्रकाशजी कुंभे या ठिकाणी आहेत, भोमले हे या ठिकाणी आहेत, त्यानंतर माने खाते या ठिकाणी रमेश पाटील साहेब, शहारे साहेब या ठिकाणी आहेत, म्हणजे महाराष्ट्र साहेब या ठिकाणी आहेत, ED बोरकर साहेब आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे आंबेडकरवादी गट आहेत त्या सर्व गटांचे राज्याध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि एक या ठिकाणी निर्णय घेण्यात आला की येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी गटांना एकत्रित करणं किंवा त्यांच्या एक एकत्रीकरणात निवडणूक कशी लढता येईल अशा प्रकारचा एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला। एकीकृत रिपब्लिकन समिती मार्फत आज जी बैठक इथे नागपूर या ठिकाणी आयोजित केली होती, ही बैठक ही फक्त आमच्या राज्याचे अध्यक्ष किंवा आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांची नसून आमच्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सगळ्या पक्षांचे, आझाद समाज पार्टी असेल, रिपब्लिकन पार्टीचे आमचे आठवले साहेब असतील, त्याच्यानंतर गवाडे साहेब असतील, त्यानंतर रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे आपले माने साहेब आहेत, गवई साहेब आहेत, त्याच्यानंतर आंबेडकर ये गटाचे आमचं एक टीम आहे, जे सगळ्याच गटातटाचे आणि सगळेच पक्षाचे आणि काही संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत। आणि ते आम्ही मनाने नसून आलेलो, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आम्हाला या बैठकीला पाठवलं होतं। या बैठकीत सगळ्यांनी मिळून एक स्वर असा निघालेला आहे की येत्या काळामध्ये लवकरच सर्व राष्ट्रीय अध्यक्ष हे मुंबई या ठिकाणी लवकरच भेटणार आहेत। संविधान वाचवण्यासाठी आंबेडकरी समाज सगळ्यात पुढे असतो, तर या सगळ्या गटातटांचं पहिलं आमचं एक वाक्य संविधान वाचवण्याचंच आहे आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळेजण येत आहोत एकत्र। आठवले साहेबांना फोन केला, आठवले साहेबांनी सांगितलं की तुम्ही उपस्थित राहा, त्याप्रमाणे यांनी सगळ्या जेवढे काही गटतटाचे जे प्रमुख आहेत त्यांना फोन केला। आणि मुख्य मुद्दा हाच आहे की येत्या काळामध्ये रिपब्लिकन आणि आंबेडकरांची जी मुवमेंट आहे, रिपब्लिकन पार्टी आहे, ती एक संघ झाली पाहिजे, संघटित झाली पाहिजे आणि एकसंघपणे त्यांनी काम केलं पाहिजे। याची व्यापकता सुद्धा वाढवण्याच्या बाबतीत आज या ठिकाणी चर्चा आहे। आझाद समाज पार्टीचे जे खासदार निवडून आलेले आहेत चंद्रशेखरजी आझाद यांच्याशी सुद्धा, ते त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्षच आहेत लोंढेजी, त्यांच्याशी सुद्धा या संदर्भामध्ये दिल्लीत जाऊन चर्चा करण्याचा निर्णय झाला। दिल्लीमध्ये आठवले साहेब आहेत, वामन मेश्राम आहेत, आझाद आहेत, यांच्याशी चर्चा करून कधी नव्हे की काळाची गरज आहे, हा समाज एकत्र येणे, रिपब्लिकन पक्ष पुन्हा एक संघ होऊ दे आणि त्यांनी स्वतःची एक आपली ताकद निर्माण करून येणाऱ्या काळामध्ये जे काही आव्हानं आपल्या पुढे आहेत त्याच्या सामोरे जाणे, या दृष्टीने मग ती निवडणुकीची असतील, आंदोलनाची असतील आणि अनेक ज्या गोष्टी असतील, तर संपूर्ण समाज इव्हन आता या ठिकाणी ही चर्चा झाली की आदिवासी समाजाचे जे नेते आहेत राजकुमार त्यांना सुद्धा आपण संपर्क करावा। आमची सगळ्यांची चर्चा करूनच आम्ही इथे बसलेलो आहोत आणि जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष सगळे एकत्र येतील तर ते सगळ्या गोष्टींचे मुद्देसूद उत्तरं देतील, त्यांचं काय काय घडणार आहे, कशा पद्धतीने होईल, सगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले जातील।
आता आपला पक्ष एक पक्ष होत आहे, जसं काँग्रेसचा पक्ष एक होऊन त्यांनी इलेक्शन जिंकून त्यांची सीटा जास्त आलेल्या आहे, तर अशामधूनच आपला एक पक्ष मोठा बनवून राहिलेले आहे असं आपलं मत आहे. नाही नाही आघाड्या एकत्र, समिती एकच राहील ना, हा. आघाडी राहील. जसं आता महाविकास आघाडी होती, युती आघाडी होती, तशी जे नाव ठरेल सगळे राष्ट्रीय अध्यक्ष मिळून तशी एक आघाडी तयार होईल आणि सगळ्या गोष्टींसाठी सामोरं जाईल. सामाजिक प्रश्न फक्त निवडणुकीपुरता हा विषय नाही, सामाजिक प्रश्नांना एकत्र घेऊन जाण्यासाठी ही आघाडी बनते. राजकीय वगैरे हे नंतरचे उद्देश आहेत. तयार करता येतील एकच या संबंधात आमची चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की आमच्या राज्याध्यक्ष सगळ्यांच्या राज्याध्यक्षांची अगोदर आपण बैठक घेऊन तिथे ठरवू आणि त्या सर्व नेत्यांच्या आदेशानुसारच ती बैठक होईल त्यांच्या संमतीने. कारस्थान या देशाचे सरकार करत आहे आणि सोबतच जे काही दलित समाजांचे प्रश्न आहेत, मग ते वार्षिकचे योजना कमी केल्या जात असतील किंवा वेगवेगळ्या निधी या समाजाला दिल्या जात होत्या, योजना दिल्या जात्या, आमची प्रकृती केल्या जात आहे. तर या सगळ्या गोष्टीचा एक मुकाबला करण्यासाठी एक राज्यामध्ये सशक्त आंबेडकरवादी ताकद निर्माण व्हावी हा आमचा हेतू आहे. केवळ निमंत्रित केलेला आहे आणि सगळी चर्चा ऐकून मी अतिशय प्रभावी झालेली आहे आणि जे निर्णय घेतील समिती चंद्रशेखर टेंभुर्णे सरांसोबत त्यासोबत मी आहे. कारण आज आमच्या समाजाला एकत्र येण्याची गरज आहे. आता एकट्याने नाही तर एकीने गरज संघटनेला एकत्र आणण्याचा आमचा हा स्वतः प्रयत्न होता. आणि सुरुवातीला भंडाऱ्यामध्ये झाला. भंडाऱ्यामध्ये या संदर्भात 2-3 मिटिंगा झाल्या आणि त्याच्यानंतर असं ठरलं की आपण एक राज्यव्यापी म्हणजे राज्याच्या सगळ्या आणि म्हणून आमचे जे रिपब्लिकन पक्षाची की त्यांनी त्या रिपब्लिकन पक्षाच्या गटाचे राज्य प्रमुख इथे आले आहेत. त्या सगळ्या गटांना विसर्जित करून एकच एक सशक्त आंबेडकर गट निर्माण करावं या संबंधानं आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. आणि या बैठकीमध्ये जेवढे आरपीआयचे जे गट आहेत त्या सर्व गटांचे राज्याध्यक्ष उपाध्यक्ष हे उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर ही चर्चा झाली किंवा इंडिया आघाडी ज्या पद्धतीने तयार झाली आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा म्हणजे किमान एकीकरण होण्याच्या अगोदर एक आरपीआयची एक आघाडी तयार करायची आणि त्या आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मग त्या निवडणुका असो किंवा सामाजिक प्रश्न असो, आर्थिक प्रश्न असो, ह्या प्रश्नावर एक लढा निर्माण करायचा. आणि ऑगस्टमध्ये 1 तारखेला आपले जे आरपीआय गटाचे विविध राष्ट्रीय नेते आहेत त्या सर्व राष्ट्रीय नेत्यांची बैठक घेऊन तिथे मग या समितीला एक पूर्ण रूप देण्याचा असा आजच्या बैठकीमध्ये सर्व गटांच्या राज्याध्यक्षांनी ठरवलेला आहे. आम्ही आज ज्या महिला चांगल्या पदावर आहोत आणि जे आम्हाला मान सन्मान भेटतो तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भेटतो आणि त्यांच्या संविधानामुळे. पण आताची सध्याची स्थिती बघता आमचं भारतीय संविधानच धोक्यामध्ये असल्यामुळे आम्हा सगळ्या आंबेडकरी जनतेला एकत्र येणे खूप महत्त्वाचे आहे. आणि आज हा जो यांनी उपक्रम राबविलेला आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि मी त्यांच्यासोबत आहे. तर यात अजून संपलेली नाही कारण आम्ही आणखी जिंकलेलो नाही. तर समाजातील सगळ्या महिला आंबेडकरी समाजासोबत आहेत. 24 India Live News.